श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. षोडशोध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूप श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यातील इट्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांची. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूंचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आमापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले. तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकूनी वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकूनी उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जाता. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी. आणिक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्देवो परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देवं नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून.
त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागुनी, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सनिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे तन्मन स्वामींचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वाळता चैन नसे क्षणभरी. असो, पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी अर्पावया स्वामींचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळेभरी, माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रींचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा, पायी वागावी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी, दर्शन घेऊन श्रींचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती, वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सुत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली, ती घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊनी सागरा तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यश ध्वज, नको करू अन्य काज, जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर झाले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भव व्यथा, उपरती झाली चित्ता षड विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्तीस्तव निशिती ढोंग माजविते बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, बहुसागर पैल तिरू, उतरतील तै कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरद असत दिव्य ज्ञान शिष्याते. असो, हरिभाऊंनी काय केले? ब्राह्मणांची बोलाविले, संकल्प करूनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बडवोनी. म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार, हा नवे परवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण, खावयाते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी, त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे जाण स्मरण करावे मानसे. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे,
मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाई. आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे याची काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होत असे विनवित जोडोनी कर. अज्ञापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. परी तारेच्या चित्तात षडरिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षडविकार त्यागोनी रतला जो स्वामींचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुतान ते दिधले होते. त्या पादुका स्वस ते मठा माझी स्थापिला. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत. गुरु आज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांचे निंदित नाना दोष देऊन. पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले. श्री सद्गुरूंचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली. सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिचोत षोडशो अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.